जपानमधील एका प्रसिद्ध गार्डनमध्ये एक स्टॅच्यू बसवलेला आहे. या पुतळ्यामध्ये म्हणजे या स्टॅच्यू मध्ये एका सीसॉवरती एका बाजूला एक छोटीशी मुलगी आणि दुसऱ्या बाजूला एक प्रौढ व्यक्ती बसलेली दाखवली आहे. आता आपल्याला माहिती आहे की सीसॉ मध्ये ज्या बाजूला भार अधिक असतो ती बाजू खाली जाते, पण याच्या अगदी उलट त्या स्टॅच्यू मध्ये ही जी छोटीशी मुलगी आहे तिची बाजू खाली दाखवली आहे आणि त्याच्या उलट प्रौढ व्यक्तीची बाजू मात्र वरती दाखवली आहे. फक्त याच्यामध्ये एक विशेष गोष्ट अशी आहे की त्या छोट्याशा मुलीच्या सोबत काही पुस्तके देखील त्या स्टॅच्यू मध्ये आहेत. म्हणजे पुस्तके वाचून ही जी मुलगी आहे हिला अनेक वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळालेली आहे. या उलट प्रौढ व्यक्तीने मात्र त्याच्याकडे कुठलीही पुस्तके नाहीये. खरं तर या स्टॅच्यू मध्ये असं सांगायचंय की पुस्तके वाचून ही छोटीशी लहानशी मुलगी देखील प्रौढ व्यक्तीपेक्षा कितीतरी प्रगल्भ झालेली आहे. बहुश्रुत ती मुलगी झालेली आहे. तिला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळालेली आहे. स्टॅच्यू मधून खरं तर असं सुचवायचंय की वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचून ज्ञान मिळवून ही लहानशी मुलगी देखील प्रौढ व्यक्तीपेक्षा अधिक श्रेष्ठ किंवा प्रगल्भ बनली आहे. इट्स नॉट अबाउट युअर साइज बट व्हॉट मॅटर्स इज नंबर ऑफ बुक्स यू रीड. आपल्याकडे संस्कृत साहित्यामध्ये देखील वाचनाचे महत्त्व सांगणाऱ्या अनेक कथा सुभाषिते प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक सुभाषित आपल्या संस्कृत सुभाषित माला या प्लेलिस्ट मध्ये खरं तर आपण तिसऱ्या व्हिडिओ मध्ये पाहिले देखील होते. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती स्क्रीनवर उजव्या कोपऱ्यात देखील देत आहे. तुम्ही ते सुभाषित देखील पाहू शकता. याशिवाय आज आपण वेगवेगळी 5 सुभाषिते या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की जी का बरं पुस्तकांचे वाचन करावे, चांगली पुस्तके कशी, वृत्तपत्रांचे वाचन का करावे याबद्दलची माहिती आपल्याला देतील आणि वाचनाचे महत्त्व आपल्याला पटवून सांगतील. इयत्ता 10वीच्या संस्कृत संपूर्ण या पुस्तकातून मी ही सुभाषिते घेतलेली आहेत. त्यामुळे जर 10वीचे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना देखील अभ्यास करायला या व्हिडिओचा नक्की उपयोग होईल. नमस्कार, मी अमृता कुलकर्णी. अमृताज ब्लिंक या व्हिडिओ चॅनल वरती मी तुमच्यासाठी संस्कृत, गणित, विज्ञान अशा वेगवेगळ्या विषयांवरील माहिती घेऊन येत असते. या माहितीचा तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये नक्की उपयोग होईल. तुम्हाला जर अशा वेगवेगळ्या विषयांवरील माहिती जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर अमृताज ब्लिंक हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. संस्कृत सुभाषिते आणि मराठी अनुवाद या व्हिडिओ सिरीज मधील 25 ते 29 अशी 5 सुभाषिते आज आपण पाहणार आहोत. या आधीच्या सुभाषितांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती स्क्रीनवर उजव्या कोपऱ्यातही देत आहे. या लिंकवर व्हिजिट करून तुम्ही आधीचे व्हिडिओज पाहू शकता. आपण पहिले सुभाषित पाहूयात. शीलम सद्गुण संपत्तीहि ज्ञानम विज्ञानमेव च उत्साहो वर्धते येन वाचनम तत् हितावहम. शीलम सद्गुण संपत्तीहि ज्ञानम विज्ञानमेव च उत्साहो वर्धते येन वाचनम तत् हितावहम. वाचनाचे फायदे तर अनेक आहेत, पण व्यक्तीने कोणत्या प्रकारचे वाचन करावे, कोणती पुस्तके वाचावीत, कशाचे वाचन हितावह आहे ते या सुभाषितामध्ये सांगितलेले आहे. कोणते वाचन हितावह आहे? वाचनम तत् हितावहम म्हणजे तेच वाचन हितावह आहे की जे शीलम सद्गुण संपत्तीहि. शील म्हणजे चारित्र्य, सद्गुण संपत्ती म्हणजे सद्गुण रूपी संपत्ती. माणसाचे, व्यक्तीचे जे चांगले गुण असतात ती खरं तर एक प्रकारची संपत्तीच आहे. सद्गुण रूपी संपत्ती. ज्ञानम ज्ञान, विज्ञानमेव च विज्ञान म्हणजे विशेष आकलन. उत्साह वर्धते येन, वर्धते म्हणजे वाढवतो, उत्साह. तर ज्या प्रकारच्या वाचनामुळे मनुष्याचे म्हणजे व्यक्तीचे चारित्र्य, सद्गुण रूपी संपत्ती, ज्ञान, विज्ञान म्हणजे विशेष आकलन आणि उत्साह यांचे संवर्धन होते, यामध्ये वाढ होते, अशाच प्रकारचे वाचन हे व्यक्तीसाठी हितावह आहे. That reading is beneficial which enhances
man's character, treasure in the form of good virtue, knowledge, comprehension, and enthusiasm towards learning. म्हणजे अशाच प्रकारचे वाचन करावे की ज्यामुळे व्यक्तीचे चारित्र्य, सद्गुण, ज्ञान, विज्ञान आणि उत्साह यांच्यामध्ये वाढ होईल, यांची प्रगती होईल. इतर कोणत्याही प्रकारचे वाचन मनुष्याने शक्यतो करू नये असे इथे सांगितलेले आहे. आपण दुसरे सुभाषित पाहूयात. मनुजा वाचने नैव बोधन्ते विषयान् बहुन् दक्षा भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुता. मनुजा वाचने नैव बोधन्ते विषयान् बहुन् दक्षा भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुता. चांगले वाचन कोणते हे तर आपण पाहिले, पण मग या चांगल्या वाचनाने काय परिणाम होतो, वाचनाचा लाभ कोणता, हे या सुभाषितामध्ये सांगितलेले आहे. मनुजा वाचने नैव म्हणजे केवळ वाचनानेच, बोधन्ते विषयान् बहुन्, बहुन म्हणजे अनेक, विषयान म्हणजे विषयांचे, बोध होणे म्हणजे आकलन होणे. केवळ वाचनाने लोकांना अनेक विषयांचे आकलन होते. अनेक प्रकारचे वेगवेगळे विषय माणसाला वाचनामुळे समजू शकतात. दक्षा भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुता. वाचनामुळे दक्षा म्हणजे वाचनामुळे लोक त्यांच्या कार्यामध्ये दक्ष आणि बहुश्रुता, बहुश्रुत या शब्दाचा अर्थ आहे की ज्याला अनेक विषयांची माहिती आहे. म्हणजे वाचनाने लोक त्यांच्या कार्यामध्ये दक्ष होतात, बहुश्रुत होतात, त्यांना अनेक विषयांची माहिती होते, सुविद्य होतात. केवळ वाचनाने लोकांना अनेक विषयांचे आकलन होते. वाचनामुळे ते त्यांच्या कामामध्ये, कार्यामध्ये दक्ष आणि सुविद्य म्हणजे बहुश्रुत होतात. People understand many subjects by mere reading. They become prompt or alert in work and well versed and knowledgeable by reading. आता आपण पुढचे म्हणजे तिसरे सुभाषित पाहूयात. वाल्मिकी व्यास बाणाद्याः प्राचीनः कवी पंडितः तान् शिक्षयन्ति सततं ये सदा वाचने रताः. वाल्मिकी व्यास बाणाद्याः प्राचीना कवी पंडितः तान् शिक्षयन्ति सततं ये सदा वाचने रताः. संस्कृतमध्ये अनेक महान कवी, साहित्यिक, गुरु प्राचीन काळामध्ये होऊन गेले. या सर्व महान साहित्यिकांनी त्यांचे जे पर्ल्स ऑफ विजडम म्हणजे त्यांचं ज्ञान जे आहे ते अनेक वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं आहे. पण मग ते ज्ञान आपल्यापर्यंत कसं पोहोचेल, तर आपण जर त्या ग्रंथांचं वाचन केलं तरच ते त्या ग्रंथांमध्ये जे ज्ञान त्यांनी एकत्रित केलं आहे, आपल्यासाठी लिहून ठेवलं आहे, ते आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. वाल्मिकी व्यास बाणाद्याः. वाल्मिकी, व्यास, बाण इत्यादी कवी, विद्वान पूर्वीच्या काळात होऊन गेले. सततम ये वाचने रतः. रत असणे म्हणजे मग्न असणे. ज्या व्यक्ती, जे लोक वाचनामध्ये नेहमी मग्न असतात त्यांना जणू काही वाल्मिकी, व्यास, बाण इत्यादी कवी आणि विद्वान हे त्यांच्या लिखाणातून नेहमी शिकवत असतात, वेगवेगळ्या विषयांची शिकवण देत असतात. म्हणजे या कवींचे साहित्य जर वाचले तर वाचकांचे अज्ञान, त्यांचा भ्रम दूर होऊन ते ज्ञानी बनतात, असं इथे सुभाषितकाराला सांगायचे आहे. Ancient poets and scholars like Valmiki, Vyas, Ban teach those who are always engrossed in reading. आता प्राचीन कवी किंवा विद्वानांनी अनेक ग्रंथ लिहून ठेवलेत, पण जर ते आपण वाचलेच नाही तर ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचणारच नाही. म्हणजे एक प्रकारे जे लोक हे वाचतात
त्यांना जणू काही हे जे प्राचीन विद्वान आहेत, कवी आहेत, हे स्वतः येऊनच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान पुरवत आहेत असं इथे सुभाषितकाराला सुचवायचं आहे. द वर्क्स ऑफ दोज पोएट्स एनलाइटन रीडर्स अँड मेक देम नॉलेजेबल इन वेरियस सब्जेक्ट्स. आपण चौथे सुभाषित पाहूयात. अद्ययावधि ज्ञानाय वृत्तपत्रं पठेत सदा सर्वविध सुविद्यार्थ वाचनम उपकारकम. अद्ययावधि ज्ञानाय वृत्तपत्रं पठेत सदा सर्वविध सुविद्यार्थ वाचनम उपकारकम. या आधीच्या सुभाषितांमध्ये आपण चांगल्या ग्रंथांचे वाचन करावे हे पाहिले, पण मग आपले दररोज येणारे वर्तमानपत्र ते का वाचावे, त्याचा लाभ का घ्यावा, वर्तमानपत्र वाचनाचा लाभ काय हे या सुभाषितामध्ये अगदी थोडक्यात सांगितले आहे. तर अद्ययावधि ज्ञानाय, अद्ययावधि म्हणजे अद्ययावत ज्ञान, अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी वृत्तपत्रं पठेत सदा. वृत्तपत्र म्हणजे वर्तमानपत्र. मनुष्याने अद्ययावत ज्ञान किंवा माहिती मिळवण्यासाठी नेहमी वर्तमानपत्र वाचावे. रोजच्या ताज्या घडामोडी या काही पुस्तकातून मिळणार नाहीत, त्यांच्यासाठी वर्तमानपत्रच वाचावे लागेल. सर्वविध सुविद्यार्थ वाचनम उपकारकम. सर्वविध सुविद्यार्थ म्हणजे सर्व प्रकारचे ज्ञान मिळवण्यासाठी हे वाचन हे अतिशय उपयुक्त आहे असं इथे सुभाषितकाराला सांगायचे आहे. Indeed, a man should always read a newspaper for updated knowledge, updated information. Reading is helpful, reading is useful for all sorts of learning. असे इथे सुभाषितकार आपल्याला सुचवत आहे. या व्हिडिओमधले 5वे आणि शेवटचे सुभाषित आपण पाहूयात. वथा भ्रमण कुक्रीडा परपीडा अपभाषणैः कालक्षेपो न कर्तव्यो विद्यार्थी वाचनम श्रयेत. वथा भ्रमण कुक्रीडा परपीडा अपभाषणैः कालक्षेपो न कर्तव्यो विद्यार्थी वाचनम श्रयेत. वथा भ्रमण म्हणजे व्यथा, व्यर्थ, दिशाहीन भटकण्यामध्ये, कुक्रीडा म्हणजे अपायकारक क्रीडा, कुठले तरी इतरांना त्रास देणारे अपायकारक खेळ खेळण्यामध्ये, किंवा आपण असे म्हणूयात की ज्यांनी काहीही फायदा होणार नाही असे आजकालचे व्हिडिओ गेम्स खेळण्यामध्ये. परपीडा इतरांना क्लेश देण्यामध्ये, इतरांना त्रास देण्यामध्ये. अपभाषणैः म्हणजे इतरांना बोल लावण्यात, इतरांना दोष देण्यात, किंवा आजकालच्या भाषेत सांगायचे म्हणजे कोणाबद्दल तरी गॉसिप करण्यामध्ये विद्यार्थ्यांनी वेळ वाया घालवू नये. विद्यार्थ्यांनी दिशाहीन भटकण्यात, अपायकारक क्रीडा खेळण्यात, इतरांना क्लेश किंवा त्रास देण्यात, इतरांना बोल लावण्यात, दोष देण्यात, गॉसिप करण्यात वेळ वाया घालवू नये. तर विद्यार्थ्याने वाचनाचा आश्रय घ्यावा, म्हणजे त्यांनी अधिकाधिक वेळ चांगल्या ग्रंथांचे, चांगल्या पुस्तकांचे, वर्तमानपत्राचे वाचन करावे. त्यांनी वाचनामध्ये अधिकाधिक मग्न असावे. वाचनाने माणसाचे चारित्र्य समृद्ध होते. तर या उलट विद्यार्थी जर या श्लोकामध्ये सांगितलेल्या या ज्या वेगवेगळ्या कृती आहेत, म्हणजे दिशाहीन भटकणे, उगाचच इकडे तिकडे भटकणं असेल, दिशाहीन भटकणं असेल, इतरांना त्रासदायक काहीतरी खेळ खेळणे असेल, किंवा इतरांना त्रास देणे असेल, गॉसिप करणे असेल, अशा वायफळ कृती जर करत असतील, विद्यार्थी श्लोकात उद्घृत केलेल्या म्हणजे श्लोकात सांगितलेल्या वायफळ कृतींमध्ये जर त्यांचा वेळ घालवत असतील, त्या कृतींमध्ये ते मग्न असतील, तर त्यांचा वेळ तर वाया जातोच, याशिवाय त्यांचे मनही कलुषित होते, खराब होते. म्हणून विशेषतः खरं तर सर्वांनीच, पण विशेषतः विद्यार्थ्यांनी या गोष्टी अवश्य टाळल्या पाहिजेत. A student should not waste time
in wandering aimlessly, playing harmful games, troubling or bothering others, and by abusive dogs. In fact, a student should resort to reading. He should spend his maximum time in reading good books. Reading helps in building up good character. However, if a student is involved in above mentioned futile things, futile activities, he wastes his time as well as his mind gets corrupted. He corrupts his mind. वाचनाचे महत्त्व सांगणारी ही सुभाषिते तुम्हाला कशी वाटली तो अभिप्राय मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांना देखील वेगवेगळी पुस्तके वाचण्यासाठी प्रेरित करा.